Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या ऑपरेशन लोटसची चर्चा ही संपूर्ण राज्यभर होती आणि याचाच रिझल्ट म्हणून अनगरची जी नगरपंचायत होती त्यातील 17 सदस्य आणि सरपंच हा बिनविरोध केला। अद्याप जरी काय वाद असला तरी ते ऑपरेशन लोटसचं यशच म्हणायला काय हरकत नाही। मात्र ऑपरेशन लोटसची जी कार्यपद्धती आहे त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला सोलापूर जिल्ह्यामध्ये फटका बसतोय का असं एक चित्र निर्माण झालंय। निवडणूक ही आता पहिल्या टप्प्यात आहे, प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे, उमेदवार ठरलेले आहेत, त्यामुळे अनेक घडामोडी फ्युचरमध्ये घडतील। मात्र सध्या कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे अडचणीत आलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण सोलापूर जिल्हा जर घ्यायचा म्हटलं तर व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे आपण सांगोला, पंढरपूर, अकलूज, कुर्डवाडी आणि मोहोळ ह्या ज्या नगर परिषद आहेत यामध्ये सध्या काय राजकीय घडामोडी घडतायत ते आपण पाहू। सुरुवात करूया शहाजी बापू यांच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या बाबासाहेब देशमुख की जे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आहेत ते करतायत। आपण जर पाहिलं तर शहाजी बापूंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे मित्रपक्ष एका विचारसरणीने एकत्र आलेले मित्रपक्ष आणि ज्या एकनाथ शिंदेंमुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार जी गुवाहाटीची जी शिवसेना फोडली, गुवाहाटीला गेले, झाडी डोंगर जो डायलॉग आहे तो देखील या सांगोल्यातले आमदार शहाजी बापू पाटील आहेत त्यांच्यामुळेच आहे आणि या सगळ्या घडामोडी घडलेल्या आपल्याला माहित आहेत। त्यामुळे शहाजी बापू आणि भारतीय जनता पार्टी यांचं अलायन्स हे होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं। मात्र त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष जो आहे की जो डाव्या विचारसरणीचा आहे त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीनं अलायन्स केलं, थेट शेकापच्या उमेदवारालाच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ दिलं आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला। एवढंच काय तर त्यामध्ये जे राष्ट्रवादीचे जे आता भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असणारे दीपक आबा साळुंके आहेत त्यांना देखील सोबत घेतलं आणि शहाजी बापूंना एकटं पाडलं। त्यानंतर आपण पाहिले की शहाजी बापूंची जी प्रतिक्रिया आली ती अतिशय मन हेलावून टाकणारी आली आणि महाराष्ट्रातलं राजकारण जे एक सुसंस्कृत राजकारण होतं ते संपून जाईल आणि त्यांच्या भाषेत त्यांना जी टीका केली आपण ती ऐकलीच, अतिशय मन हेलावून टाकणारी आणि एक राजकीय यातली ही एक टोकाची टीका भारतीय जनता पार्टीवरती त्यांनी केली की एका अबलेवरती बलात्कार केल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं हे वक्तव्य आहे, दहशतवादी प्रमाणाचं हे वक्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी टीका केली। खरं तर बापू या ठिकाणी भावूक झाले होते। त्याचं कारण होतं की भारतीय जनता पार्टीनं ही दुसरी वेळ होती की त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता। पालकमंत्र्यांनी एक भाषण केलं होतं, त्यामध्ये मी मंत्री नसताना तुम्हाला मी आमदार केलं अशा पद्धतीचं एक वक्तव्य करून थेट आपण बाबासाहेब देशमुखांना पाठिंबा दिला होता, निवडून आणलं हे त्यांना त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं। तरी देखील त्यावेळेस शहाजी बापूंना विचारलं होतं की असं असं पालकमंत्री म्हटले, मात्र त्यांना तो विषय सारून न्यायचा प्रयत्न केला, त्यांच्या तोंडून चुकून शब्द गेला होता, अशा पद्धतीची बाजू त्यांनी त्यावेळेस सावरली होती। मात्र या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट बापूंनाच एकटं पाडलं, शेकापांना सोबत घेतलं आणि बापूंना एकंदरीत त्या ठिकाणी संपवून टाकण्याचा डाव हा सगळ्यांचा झाल्यामुळे बापू हातबल झाले आणि काल थेट एकनाथ शिंदेंची त्या ठिकाणी सांगोल्यात सभा झाली आणि बापूंनी त्या ठिकाणी सगळं मनातलं जे आहे ते बोलून दाखवलं। बापूंनी थेट पालकमंत्र्यांना म्हटलं की मला माहित आहे की विधानसभेला देखील मला माहित होतं की पैसा कशा पद्धतीने तुम्ही बाबासाहेबांना पुरवले, कशा पद्धतीनं गाड्या जवळ्याला जात होत्या, त्या गाड्याचे नंबर कोण लोक जात होती ही मला माहित होतं, फक्त मी बोलून दाखवलं नाही। आणि यापूर्वी देखील त्यांना म्हटलं की आपण पालकमंत्र्यांच्या जर मुलाखती ऐकल्या तर त्यांना म्हटलं की सांगोल्याला एवढा आम्ही निधी दिला पण त्यात बापूने विकास काय केला, म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त निधी आणल्याचं आतापर्यंत या महायुतीच्या सरकारमधून सांगितलेलं होतं। मात्र स्वतः पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी विकास काय झाला असा प्रश्न उपस्थित केल्यामुळं त्यांच्याच सरकारवरती तो प्रश्न होता आणि थेट बापूंवरती होता। एवढंच करून बापूंना कधीही या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधला नाही असं म्हटलं। मात्र बापूंनी एका वृत्तवाहिनीला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी म्हटलं की मी त्यांच्या गावाकडे पालकमंत्र्यांच्या किती वेळा खेटे मारायचे, मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बांगल्याच्या बाहेर मी 2 वेळा उभारलो होतो, मात्र मला आत घेतलं नाही, अशा पद्धतीची हातबळ प्रतिक्रिया त्यावेळी शहाजी बापूंनी दिली होती। मात्र काल थेट शहाजी बापूंनी आरोप
त्या ठिकाणी केले की कशा पद्धतीनं एक इंग्रजांच्या गुलामीगिरी मध्ये होतं तसं तुम्ही आम्हाला गुलाम करताय काय, मात्र आम्ही या ठिकाणी मुंडकं जरी आमचं छाटलं तरी देखील आम्ही तुम्हाला शरण जाणार नाही. कैलासवासी गणपतराव देशमुखांचा मी वारसदार आहे. आता बाबासाहेबांना जे 55 वर्षात जमलं नाही ते 55 दिवसात केलं आणि तुम्हाला आबासाहेबांच्या समाधीवरती जाऊन डोकं टेकवायचा अधिकार राहिला नाही, अशा पद्धतीची टीका शहाजी बापूंनी केली. आणि त्यांच्या जोडीला माळशिरसचे जे आमदार आहेत की जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत उत्तम जानकर, त्यांनी देखील त्या ठिकाणी पालकमंत्र्यांवरती टीका केली. त्यामुळं कुठंतर ज्या लोकांची अंतर्गत भाजपच्या विरोधाची खदखद जी होती ती त्या ठिकाणी बाहेर आली आणि धनाजी संताजी ज्या पद्धतीने तुटून पडत होते तसे हे उत्तम जानकर आणि शहाजी बापू त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवरती आणि पालकमंत्र्यावरती तुटून पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी भाषण केलं आणि आम्ही पूर्णपणे बापूच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत आणि अशा पद्धतीचा इशारा त्या ठिकाणी दिला. त्यामुळं सांगोल्यात एक भावनिक वातावरण निर्माण झालंय आणि भारतीय जनता पार्टीनं जे राजकीय व्यूहरचना केली होती शेकापला सोबत घ्यायचं आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी कमळ फुललं नव्हतं ते कमळ फुलवायचं, तो त्या ठिकाणी या निवडणुकीला नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या धोका निर्माण झालाय आणि एक भावनिकतेमुळं कुठेतरी शहाजी बापू त्या ठिकाणी निवडणूक जिंकतायत काय अशी परिस्थिती आहे. मात्र निवडणुकीचा हा पहिला टप्पा आहे, मी सुरुवातीला सांगितलंय. त्यामुळं घडामोडी जशा दिवस जातील म्हणजे निवडणुकीच्या आदल्या रात्री देखील घडामोडी बदलत असतात. त्यामुळं सांगोल्यामध्ये कमळ बॅकफुटवरती सध्या गेलंय असं म्हणायला काय हरकत नाही. आपण पाहूया की दुसरी हाय व्होल्टेज जी नगर परिषद आहे की जी पहिल्यांदा नगरपंचायतवरून नगर परिषद झाली आहे, ग्रामपंचायतवरून नगर परिषद झाली, ती म्हणजे अकलूजची की जो मोहिते पाटलांचा होम पिच, होम ग्राउंड आणि त्यांचा बालेकिल्ला की ज्या आशिया खंडामध्ये 1 नंबर असणारी जी ग्रामपंचायत म्हणून तिचा उल्लेख होता त्या अकलूजची निवडणूक आहे. आणि त्या ठिकाणी थेट माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक अटीतटीची केलेली आहे आणि प्रतिष्ठेची केलेली आहे. यामध्ये त्यांनी मित्रपक्ष असणारा राष्ट्रवादी अजित पवारांचा त्याला देखील सोबत घेतलं नाही. खरं तर आपण अकलूजचे जर पाहिलं तर मोहिते पाटील गट आणि मोहिते पाटील विरोधक असे 2 गट असतात आणि यामध्ये विरोधकांच्या मताचं विभाजन व्हायचं या ठिकाणी चिन्ह आहेत. आपण यापूर्वीच्या विश्लेषणात देखील हे गोष्ट म्हटलं होतं. मात्र भारतीय जनता पार्टीला त्यांच्या कामावरती विश्वास आहे आणि विधानसभेला जी पडलेली जी मतं होती 48 का 47%, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मतं पडतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी एक नियोजन केलेलं आहे. आपण पाठीमागच्या इंटरव्ह्यूमध्ये राम सातपुते की जे माझे आमदार आहेत त्यांना विचारलं देखील की उत्तम जानकरांचा जातीचा दाखला किंवा मोहिते पाटील जानकर अनेक वर्षांचा विरोध यामुळे कुठेतरी ती तुम्हाला जानकर नको म्हणून पडणारी मतं होती, एवढी मतं भारतीय जनता पार्टीची नव्हती. मात्र त्यांना त्यांच्या कामावरती विश्वास दाखवला ही निवडणूक आम्ही जिंकू अशा पद्धतीचं एक त्यांना वक्तव्य केलं. मात्र 2 दिवसापूर्वी विजय चौकात अकलूजच्या विजय चौकात जी सभा झाली त्या सभेमध्ये थेट पालकमंत्र्यांनी मोहिते पाटलांची इज्जत भर चौकात काढली आणि मोहिते पाटलांनी काय केलंय अशा पद्धतीची टीका केली. आणि अनेक संस्था की ज्या आत्ता चौकशी अनेक संस्थांची सुरू आहे, अनेक आरोप आहेत, काही गोष्टी त्यातल्या संस्था बंद पडलेत किंवा त्यांची चौकशी सुरू आहे ह्या खऱ्या देखील त्यातल्या आहेत. मात्र मोहिते पाटलांनी विकास अकलूजचा केला नाही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य केलं. खरं तर एक विकास अकलूजचा खुंटलाय मोहिते पाटील सरकारमध्ये नसल्यामुळं असं म्हटलं तर एक त्या ठिकाणी साजेल. कारण का मोहिते पाटलांनी विकास केला नाही असं म्हटलं अकलूजचा म्हणजे माळशिरस तालुक्याचा म्हटलं तरी पण एक गोष्ट खरी ठरेल. मात्र अकलूजचा विकास केला नाही असं म्हटलं नाही हे चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी वाटतं अशी एक चर्चा आहे. त्यामुळं मोहिते पाटलांवरती टीका केल्यामुळं कुठंतरी स्थानिक नागरिकांमध्ये ज्या पद्धतीने सांगोल्यामध्ये एक भावनिक निर्माण झालं की आमच्या या लोकांमुळे आम्हाला रोजगार आहे, या लोकांमुळं या ठिकाणी आम्हाला सुखसुविधा मिळाल्या होत्या आत्ता जरी अडचणीत असलो, त्यामुळे यांना आत्ता साथ देणं गरजेचं आहे असं एक चित्र त्या ठिकाणी अकलूजमध्ये आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी त्यातच धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या कुटुंबातले आई आणि पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पाठवलेलं आहे. त्यांना 26च्या 26 जागा लढवलेल्या आहेत. यामध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी अडचणीत आहे आणि आता पहिल्या टप्प्यातली निवडणूक आहे. त्यामुळे अनेक घडामोडी त्यात काय घडतायत हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी समोर येईल. त्यामुळे हे जे 2 हाय व्होल्टेज मतदारसंघ आहेत या ठिकाणी कमळ अडचणीत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तिसरी जी नगर परिषद आहे
ती म्हणजे पंढरपूर नगर परिषद. पंढरपूर जर म्हणलं तर आर्थिक दृष्ट्या सोलापूरची राजधानी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. विठ्ठलाच्या कृपेनं या ठिकाणी कोट्यावधीचा निधी हा पंढरपूरमध्ये येतो आणि देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती पंढरपूरच्या नगरपालिकेची आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 40 वर्ष या ठिकाणी परिचारक गटाची सत्ता आहे. कोट्यावधीचा निधी या ठिकाणी पंढरपूरमध्ये आला. मात्र म्हणावाशी कामं झालेत नाहीत असं देखील म्हणता येत नाही. मात्र या ठिकाणचा जो विकास आहे हा वारकऱ्याला केंद्रबिंदू मानून प्रत्येक वेळेस झाला आहे. स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी विचार केला नाही. त्यामध्ये स्थानिक स्मशानभूमी असतील, गार्डन असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील किंवा छोट्या छोट्या ज्या सुविधा आहेत की ज्या पंढरपूरकरांना लागतात त्या म्हणावाशा झाल्या नाहीत. आणि धुळीचं साम्राज्य, आता काम सुरू आहे म्हटल्यानंतर धूळ उडणार हे साहजिकच आहे. मात्र गेल्या 4 वर्ष पंढरपूर नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि या प्रशासकाच्या काळात न झालेली कामाचं देखील खापर हे सत्ताधाऱ्यावरती फुटताना दिसतंय. त्यातच कैलासवासी आमदार भारतनाना भालके यांची सून प्रणिता भालके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या उच्च शिक्षित आहेत, गल्लोगल्ली फिरतायत, त्यांचा जनसंपर्क आधीपासूनच आहे. पाठीमागची जी पोटनिवडणूक होती किंवा 24ची जी निवडणूक होती की ज्यात भगीरथ भालके हे निवडणूक लढत होते तर या बॅकबोन म्हणून काम करत होत्या. त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीचं तळागाळापर्यंत पंढरपूर आणि मंगळवेढ्यात देखील संपर्क एक ठेवलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी कडवं आव्हान दिलंय. कालच त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद पंढरपूरमधून दिसतोय. आणि त्यातच भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी दुसरी जर वीक बाजू म्हटलं तर पंढरपूरचा कॉरिडॉर, हा कॉरिडॉर पंढरपूरच्या नागरिकांना हवाय. मात्र जी भारतीय जनता पार्टीची जी वोट बँक आहे ती मंदिर परिसर की ज्या ठिकाणी कॉरिडॉर होणार असं 3 वर्षापासून सुरू आहे, तरी देखील लोकसभेला विधानसभेला त्या ठिकाणाहून भरघोस मत हे भारतीय जनता पार्टीलाच पडलेत. मात्र यावेळेस पहिलीच अशी वेळ होती की ज्या ठिकाणी कॉरिडॉर नको, एक जिद्द कॉरिडॉर रद्द असे बॅनर घेऊन तिथले नागरिक प्रणिता भालके यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. हा भारतीय जनता पार्टीला मोठा त्या ठिकाणी धक्का आहे आणि अंतर्गत त्यांच्यातूनच काही लोक उभारलेले, त्यामुळं त्या ठिकाणी मताचं विभाजन होऊ शकतं आणि कॉरिडॉरमुळे भावनिक एक जे वातावरण निर्माण झालंय त्यात एका स्थानिकाचं त्या ठिकाणी एक भाषण झालं. त्यात त्यांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी आहे, मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये ते राम राम करतात मात्र त्यांच्यात राम राहिलेला नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य भर स्टेजवर येऊन करणं की जे कट्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. त्यामुळं कुठंतरी भारतीय जनता पार्टी पंढरपूरमध्ये बॅकफुटवर जाते का असं चित्र आहे. एकंदरीतच परिचारक गटाची या ठिकाणी पकड प्रत्येक ठिकाणी आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि स्थानिक जे जातीय समीकरण आहेत, प्रामुख्यानं जर पाहिलं तर पंढरपूरचं राजकारण हे अनेक जातीय समीकरणावरती फिरतं. त्यामध्ये कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं गणित चुकलंय का अशी एक चर्चा आहे. त्यामुळं या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. तिसरी जर आपण जर पाहिलं तर कुर्डुवाडी नगर परिषद आहे की ज्यावरती शिवसेनेचा अबाधित झेंडा अनेक वर्षापासून आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आघाडीवर आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि त्याला फाईट देते ते म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. या ठिकाणी देखील म्हणावं असं भारतीय जनता पार्टीचा करिश्मा नाही, त्यामुळं त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीचं थोडंसं एक बॅकफुटर आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर मोहोळची जी नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे ती हाय व्होल्टेज झालेली आहे. त्यामध्ये खरं तर मोहोळची नगर परिषद म्हणजे मोहोळ विरुद्ध अनगर अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि राजन पाटील विरुद्ध मोहोळकर किंवा यातले जे मोहोळचे जे नेते आहेत अशा पद्धतीचं चित्र आहे. काल एकनाथ शिंदेंचं त्या ठिकाणी भाषण झालं आणि ज्या पद्धतीने अनगरची निवडणूक जिंकली त्या ठिकाणी जे थरार नाट्य झालं आणि जे खून प्रकरण झालं होतं पंडित देशमुखांचं त्याचा दाखला देत अशा पद्धतीची दहशत ही चालू देणार नाही अशा पद्धतीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इशारा दिला. आणि त्यातच उमेश पाटलांना जो हेतू साध्य करायचा होता की त्या ठिकाणी प्रामुख्यानं जी मोठ विरोधकांची अनगरच्या पाटलांच्या विरोधात बांधायची होती ती त्या ठिकाणी त्यांना यश आलेलं दिसते. आणि त्या ठिकाणी देखील निवडणूक म्हणावाशी भारतीय जनता पार्टीला सोपी नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मंगळवेढ्याची एकमेव अशी निवडणूक आहे, नगरपालिका आहे की जी भारतीय जनता पार्टी निवडून येईल अशी जास्तीत जास्त शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी जो आपला मित्रपक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांच्याच उमेदवाराला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतून घेऊन कमळ दिलंय. जे अजित जगताप आहेत त्यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यांना कमळ दिलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून ती निवडणूक ते लढवत आहेत. आता प्रामुख्याने जर पाहिलं तर आमदार समाधान आवतेडे हे मंगळवेढ्याचे आहेत
आणि त्यांनी त्या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत, त्यांची त्या ठिकाणी मतदारसंघावरती शहरावरती पकड आहे, त्यामुळं त्यांना ती निवडणूक सोपी आहे अशा पद्धतीचं बोललं जाते. मात्र निवडणुकीचा पहिला टप्पा आहे, अनेक राजकीय घडामोडी घडत असतात आणि भविष्यात काय येईल ते आम्ही तुमच्यासमोर सांगूच. त्यानंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रामुख्यानं आपण जर चित्र पाहिलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका आहेत त्यामध्ये अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी हे थोडक्यामध्ये सांगतो. यामध्ये सचिन कल्याण शेट्टी जे आहेत यांनी चांगल्या पद्धतीची आपली पकड बसवलेली आहे. तर ह्या पद्धतीनं सध्याच्या गणितामध्ये ऑपरेशन लोटस ज्या पद्धतीनं राबवलं गेलं त्याचा उद्रेक कुठेतरी होताना दिसतोय आणि याचे पडसाद ह्या प्रत्येक नगरपालिकेवरती उमटताना दिसत आहेत. मात्र अशा पद्धतीनं या गोष्टीला पालकमंत्री असतील, भारतीय जनता पार्टी असतील फेस करतायत, कोणत्या यावरती उपाययोजना करतायत हे वेळोवेळी आम्ही तुमच्याशी संपर्क करून साधूच. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय, अकलूज असेल, सांगोला आहे, पंढरपूर आहे, मोहोळ आहे, कुर्डवाडी आहे, या सर्व नगर परिषदेच्या बद्दल केलेल्या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.